आठवले समाजकार्य महाविद्यालय भंडारा येथे नशीली दवाओं की लत और मादक द्रव्य के सेवन पर जागरूकता या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा पार पडली। नेहरू युवा केंद्र भंडारा आणि क्रीडा विभाग आठवले समाजकार्य महाविद्यालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने नशीली दवाओं की लत और मादक द्रव्य के सेवन पर जागरूकता या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा स्वर्गीय डॉक्टर चंदन सिंग रोटेले सभागृह आठवले समाजकार्य महाविद्यालय भंडारा येथे दिनांक 16 जानेवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजता दरम्यान पार पडली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर नरेश कोलते आणि कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालय भंडाराचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम खराबे, प्रमुख पाहुणे म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालय भंडाराचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन भोजने, तर कार्यक्रमाचे साधन व्यक्ती म्हणून नशामुक्ती केंद्र भंडाराचे प्रोजेक्ट काउन्सिलर कमलेश बतारिया, आष्टेंडू आखाडाचे राष्ट्रीय सचिव राजेश तलमले, नेहरू युवा केंद्र भंडाराचे लेखा अधिकारी रमेश अहिरकर, क्रीडा विभाग प्रमुख डॉक्टर चंदू पाटील, डॉक्टर चंद्रकिशोर भगत, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉक्टर इलियाज बेपारी, डॉक्टर चंद्रशेखर मालवीय, प्राध्यापक अमोल सिंग रोटेले, डॉक्टर मधुकर निकम, डॉक्टर रवी चंदेल, प्राध्यापक सुनील उईके, डॉक्टर देवेंद्र सोनटक्के, प्राध्यापक शिवकुमार बावनकुळे, डॉक्टर ज्योती नागतोडे, डॉक्टर आरती पवार, ग्रंथपाल राजकुमार ठवरे, धीरज बैस, प्रफुल्ल आपटे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडले। या कार्यशाळेच्या प्रथम सत्रात राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह याविषयी सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम खराबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन भोजने यांनी राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह याविषयी मार्गदर्शन केले। तर दुसऱ्या सत्रात मादक द्रव्यों के सेवन या विषयावर नशामुक्ती केंद्राचे प्रोजेक्ट काउन्सिलर कमलेश बतारिया यांनी मार्गदर्शन केले। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल शिवकालीन मर्दानी आष्टेंडू आखाडा असोसिएशन इंडियाचे राष्ट्रीय सचिव राजेश तलमले यांना क्रीडा गौरव पुरस्काराने शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर नंदकिशोर भगत आणि आभार प्रदर्शन डॉक्टर इलियाज बेपारी यांनी केले।